प्रभाग क्रमांक 9 मधून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड हेच विजयी होतील असा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी केलाय। प्रभाग क्रमांक 9 मधून महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड हे निवडणुकीच्या रिंगणात असून या प्रभागातून ते नक्की विजयी होतील असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी व्यक्त केला। तसंच या प्रभागात मी यापूर्वी नगरसेवक म्हणून केलेल्या कामांमुळे इथं मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं त्या म्हणाल्या। दरम्यान कर्णिकनगर पद्मनगर भागातील नागरिक भूलथापांना बळी पडणार नाहीत असं सांगत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं। प्रभाग क्रमांक 9 मध्ये अतिशय छान वातावरण आहे। कर्णिकनगर ब क हा सगळा परिसर आलेला आहे। एकता नगरचा काही भाग आलेला आहे। गांधीनगर 1 ते 6 नंबर आलेले आहे। त्याचबरोबर रविवार पेठ, दाजी पेठ हा सगळा परिसर आलेला आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड समर्थन आहे। कारण महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार या परिसरामध्ये लहानाचे मोठे झालेले आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये कायम वास्तव्य असलेले उमेदवार आहेत। नौखा आणि बाहेरचा असा एकही उमेदवार नाही आहे। त्यामुळे लोकांचं प्रचंड समर्थन महाविकास आघाडीला आहे। विशेषतः कर्णिकनगर गृहनिर्माण संस्थेमध्ये आजपर्यंत मी स्वतः पहिल्यांदा इथे निवडून आले होते 1997 साली आणि त्यामुळं 5 वर्षामध्ये केलेल्या कामांमुळं आणि लोकांशी असलेला जनसंपर्क यामध्ये कर्णिकनगर हा आमचा बालेकिल्ला आहे। त्यामध्ये अनेक आमच्या सगळ्या सोसायटीचे सगळे चेअरमन, सगळे ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचेच आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। त्याचबरोबर माता भगिनींचे आशीर्वाद मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या पाठीशी आहे। आज सगळे बचत गट, महिला मंडळ या सगळ्यांचे आशीर्वाद मोठ्या प्रमाणावर आमच्या पाठीशी आहेत आणि या चारही उमेदवारांना प्रचंड असं समर्थन दिसतंय। आज विरोधकांचं मला हसायला येतंय की इतका सुशिक्षित वर्ग आहे आणि इथे काहीतरी बालिशपणा करून स्टेजवर कुणाला तरी फोन लावून देणं, म्हणजे हे जे इलेक्शन स्टंट आहेत ना हे या लोकांना कळतात। म्हणजे इतकी लोक इथली शहाणी आहेत आणि हे सगळेजण म्हणजे यांचे केस नुसते असे पांढरे झाले तर अनुभवाने पांढरे झालेले केस आहेत। त्यामुळे त्यांना हे सगळी स्टंटबाजी कळते। ज्या वेळेस कलेक्टर यांची घरं पाडायला आले होते त्यावेळेस वकील साहेब आणि मी स्वतः बुलडोझरला सामोरं जाण्याची तयारी आमच्या सगळ्या चेअरमनसोबत आम्ही केलेली होती। त्यावेळेस कुठं होते हे लोक? त्यावेळेस कोठे होते हे मला त्यांना विचारायचं आहे। आणि आज तुम्ही इथे येऊन उगी स्टेजवर लावून असं स्टंटबाजी करताय, फोन लावून देताय। 30 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? 30 वर्ष तुम्हाला संधी होती, सरकार होतं, त्यावेळेस तुमचे मंत्री होते, मग त्यावेळेस का नाही केलं ह्या लोकांचा प्रश्न? तर वकील साहेबांनी कोर्टात मोठा लढा उभा केला, या नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले आणि या नागरिकांना सगळ्यांना म्हणजे कोर्टाचा निकाल या नागरिकांच्या बाजूने देऊन यांना मोठा दिलासा ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड या उमेदवारांनी दिलेला आहे। त्यामुळे या लोकांचं सगळ्यांचं समर्थन त्यांच्या पाठी